नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती रेसिपी आहे आपल्या शिळ्या भाताची। शिळा भात राहिला की तो खाऊशी वाटत नाही सकाळी, त्यामुळे त्याचा असा एक छान पदार्थ तयार करायचा जेणेकरून ते आवडीने खातील। तर चला मग बघूयात आपण आज काय बनवणार आहोत ते। आज आपल्याला बनवायचे आहेत शिळ्या भाताचे अप्पे। चला त्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। हा आहे आपला रात्रीचा शिळा भात, जो मी 1 कप घेतला आहे। हा आहे रवा, बारीक चिरून घेतली आहे मिरची, बारीक चिरला आहे कांदा, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ। आपल्याला सर्वप्रथम हा भात आहे की नाही तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक करायचा आहे। बारीक करत असताना पाणी जास्त घालायचं नाहीये, जाडसर ठेवायचंय। मी थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये। आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। हे पहा आपलं मिश्रण तयार आहे। आपण ते बाउल मध्ये काढून घेऊया। हा जो भात आपण मिक्सरला बारीक केला आहे त्यामध्ये रवा टाकूया। जेवढा आपण भात घेतला आहे त्याच्या निम्मा रवा घ्यायचा आहे। त्यात कांदा टाकून घेऊ, मिरची टाकूया। तुम्हाला जसं तिखट लागेल तशीच मिरची टाका। कोथिंबीर टाकू आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ। हे पहा मी सगळं मिश्रण एकत्र केलं आहे। आता हे आपल्याला 10 मिनिटं असंच आहे ना भिजू द्यायचं आहे, कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे। मग रवा फुलतो त्याच्यामध्ये। पण 10 मिनिटं असंच झाकून ठेवूया। हे पहा आप्याचं भांडं, त्याला मी थोडं तेल टाकून सगळीकडनं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे। आपण आपलं मिश्रण बघूया। 10 मिनिटं झालेले आहे। आपलं मिश्रणही झालेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि हो, मीठ अंदाजानेच टाका, कारण भातामध्ये मीठ असतं। आणि त्याच्यामध्ये थोडासा आपण सोडा टाकूया। चांगलं मिक्स करून घेऊया। आपलं मिश्रण मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्याचे अप्पे करूया। हे पहा सगळे अप्पे आपले टाकून झालेले आहेत भांड्यामध्ये। आपण त्याला कव्हर करून ठेवूया थोडा वेळ। झाकण काढून आपले अप्पे पाहून घेऊ आपण। वरनं थोडंसं तेल टाकूया। हे पहा तयार आहेत आपल्या शिळ्या भाताचे अप्पे। किती छान आहेत ना, पाहू शकता तुम्ही जेवढे छान। हे पहा तयार आहेत आपले शिळ्या भाताचे अप्पे।
छान दिसतात ना? जेवढे छान दिसतात तेवढेच खायला स्वादिष्ट आहेत. तर मग पटकन चला करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे लागतात ते. माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट करा. थँक्यू.